आणि आता नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी आहे। उद्या नाशिक जिल्ह्यासाठी धोक्याचा इशारा आहे। नाशिक जिल्ह्यात उद्या ढगफुटी होण्याची शक्यता आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात माहिती दिली। उद्या नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। नाशिककरांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। तर नाशिकमध्ये आतापर्यंत मुसळधार पावसाची प्रतीक्षा होती, मात्र उद्या मुसळधारच नव्हे तर ढगफुटी सदृश्य पाऊस पडू शकतो असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। त्या संदर्भातलीच माहिती मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन बैठकीनंतर दिलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचा जो अलर्ट आहे तो उद्याचा अलर्ट नाशिकला आहे। एक अतिशय मोठा लो प्रेशर बेल्ट हा नाशिकमध्ये त्या ठिकाणी तयार होतोय। मेजर डिप्रेशन ज्याला म्हणतात ते तयार होत आहे। या मेजर डिप्रेशनमुळे जो काही नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा मधला भाग आहे या भागामध्ये ढगफुटी उद्या संभावित आहे किंवा त्या प्रकारचे निर्देश आपल्याला प्राप्त झालेले आहेत। ही ढगफुटी देखील मेजर ढगफुटी असू शकते। जवळपास 300 mm पाऊस या ढगफुटीमुळे या सगळ्या भागामध्ये होऊ शकतो। अशा प्रकारच्या क्लाउड ब्रस्टमुळे जी परिस्थिती येऊ शकते त्याचं अँटिसिपेशन करून बऱ्याचशा उपाययोजना त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत।